न्यूज इंडिया 27, नव्या पिढीचं नवं माध्यम। दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी बंडखोरी केली आहे। आज त्यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी पाठोपाठ आता महायुतीतही डोकेदुखी वाढली आहे, कारण भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। यामुळे भारती पवार यांच्या अडचणीमध्ये आता वाढ होताना दिसत आहे। आता हरिश्चंद्र चव्हाण यांनी नाशिकच्या परशुराम सायखेडकर नाट्यगृहामध्ये कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी उपस्थित मान्यवरांनी हरिश्चंद्र चव्हाण हे भारतीय जनता पार्टीची एकनिष्ठ असून देखील पक्षाने त्यांच्यावर अन्याय केला आता थांबणार नाही, अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारच असा कार्यकर्ता मेळाव्यात निर्धार करण्यात आलाय। सगळे प्रश्न हे प्रभावीपणे मांडणारे एक नेता, आदिवासींचा एक जाणता राजा म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं। त्यांनी 15 वर्ष लोकांना कधी अंतर दिलं नाही, त्यांना कधी त्यांच्याजवळ येण्यासाठी कधी कोणाला शिफारसीची गरज पडली नाही, असा नेता म्हणून त्यांनी काम बघितलं। नंतर 2019ला जेव्हा पक्षाने डावललं तरी ते पक्षनिष्ठ, पक्षाशी एकनिष्ठ राहून पक्षातच राहिले, पक्षातच काम करत राहिले आणि भारतीताई पवारांना पार्टीने तिकीट देऊन त्या निवडून आल्या, मंत्री झाल्या, आदिवासी विकास मंत्री झाल्या। तर त्यांचा 5 वर्षाचा कालखंडामध्ये त्यांनी जे काम केलं, हे काम बघितल्यामुळे सर्व जनतेने उठाव केला। सगळ्या जनतेशी चर्चा करून, सगळ्यांची विचार विनिमय करून, त्यांचे मतं जाणून घेऊनच आपण आज साहेबांचा फॉर्म सादर केला। हा सादर केला म्हणजे नुसता फॉर्म सादर केला तर माघार घेण्यासाठी नव्हे, तर ही निवडणूक साहेब तुमच्या भरोसे लढतायत, आपल्या गोरगरिबांच्या भरोसे लढतायत। सर्व जुने जाणकार, साहेबांवरती प्रेम करणारे, सगळ्यात शेवटच्या घटकातल्या लोकांच्या भरोसे लढतायत। खरं म्हणजे यावेळेस मी भारतीय जनता पार्टी पक्षाकडे उमेदवारी मागितलीच नव्हती, परंतु जेव्हा लोकांनी प्रचंड भारतीय पवारांना विरोध केला आणि मग मतदारसंघातल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी, सगळ्या पक्षाच्या बीजेपीच्याच लोकांनी आग्रह केला की कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला दिंडोरी लोकसभेमध्ये उभं राहावंच लागेल। आणि मग मी सगळ्या मतदारसंघात फिरलो, सगळ्या माझ्या हितचिंतक मित्र, सगळ्या पक्षाच्या प्रमुख लोकांशी चर्चा केली आणि मग मी त्यांना सांगितलं, तुम्ही सांगत असाल तर मी 100% फॉर्म भरणार। आणि म्हणून सगळ्या लोकांच्या आग्रहास्तव आज मी अपक्ष दिंडोरी मतदारसंघ फॉर्म भरत आहे। 3 पंचवार्षिक 2004, 9 आणि 14 माझ्यावर पहिलं मालेगाव मतदारसंघ, नंतर दिंडोरी मतदार, प्रचंड लोकांनी माझ्यावर प्रेम, सगळ्या जनते, आणि मी सुद्धा जनतेवर तेवढंच प्रेम दिलं। मला फोन करणार माणूस तो कुठल्या पक्षाचा आहे, कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा, हे मी कधीच बघितलं। ज्यांनी फोन केला, ज्यांनी माझ्याकडनं कामाची अपेक्षा केली, त्या प्रत्येकाला मी मदत करण्याचा प्रयत्न। दिल्लीमध्ये सुद्धा माझं निवास सदैव सगळ्यांसाठी खुलं होतं आणि म्हणून मी दिंडोरी मतदारसंघात तमाम जनते, तमाम मतदारांना मी विनंती करतो, आवाहन करतो की तुमचा आशीर्वाद असेल, तुमचा सदिच्छा असेल तर पुन्हा एकदा मी दिंडोरी मतदारसंघ आपली सेवा करण्यास निश्चितपणे उभा राहणार आहे। आपण मला आशीर्वाद द्या, ही विनंती। न्यूज इंडिया मराठीसाठी हेमंत काळमेकसह अश्विनी पुरी, नाशिक।